नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपल्या सोबत पुन्हा एकदा कर्नल खासगीवाले आलेले आहेत आणि विषय तसाच महत्वाचा आहे की भारत आपण नेहमी म्हणतो की आम्हाला स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी पाहिजे. याचा अर्थ असा की आमचं धोरण काय असावं हे ठरवण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य हे आमच्याकडे असलं पाहिजे. दुसऱ्या कुठल्या देशाच्या प्रभावाखाली येऊन आम्हाला आमची धोरणं ठरवायची नाहीयेत. म्हणजेच एक प्रकारे भारत स्वयंपूर्ण आहे किंवा बनायला बघतो आहे आणि त्या दिशेने अगदी धोरणं सुद्धा आपल्याला तशीच आखावीशी वाटत असतात. ही बाब काही नवी नाहीये. म्हणजे आमच्या तरुणपणी एक नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट म्हणून चालवली जायची अलिप्ततावादी चळवळ आणि त्याच्यात खरं सांगायचं झालं तर उघड उघड जे सोव्हिएट संघामध्ये सामील झालेले नव्हते, पण रशियाकडे ज्यांचा एक सॉफ्ट कॉर्नर होता, अशा देशांची ही चळवळ होती. आणि एक प्रकारे तत्कालीन ज्यांना भांडवलशाही देश म्हणून म्हटलं जायचं, त्यांच्या विरोधातली ही यांची अशी भूमिका असायची. रशियाच्या विरोधात ते तेवढ्या कडव्यापणे बोलायचे नाहीत, पण ते आपल्या स्वतःला अलिप्ततावादी देश असं म्हणायचे. तर आज जे भारताचं धोरण आहे, ज्याला आपण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणतो, हा एक नवा शब्द आलेला आहे आणि त्याचा आणि ह्या अलिप्ततावादी चळवळीचा काहीही संबंध नाही. पण अगदी खऱ्या अर्थाने स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी ही भारत आता आपल्याला राबवताना दिसतो टू अ लार्ज एक्सटेंट. पण मग ती ऑटोनॉमी म्हणजे काय, आपल्याला काय अभिप्रेत आहे, पुढच्या काळामध्ये नेमकं काय घडणार आहे, ही ऑटोनॉमी ही आपल्याकडे अ, चांगल्या रीतीने आपण जतन करू शकू ह्याच्यासाठी आपल्याला काय पावलं उचलायची आहेत, परिस्थिती त्याला कशी साथ देऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टींचा एक आढावा घेण्यासाठी म्हणून कर्नल खासगीवाले आलेले आहेत आणि मी त्यांचं स्वागत करते. त्यांची थोडी ओळख करून देते कारण बऱ्याच दिवसांनी ते आले. काश्मीरमध्ये ज्यावेळेला दहशतवाद अगदी टिपेला गेलेला होता त्या काळामध्ये त्यांनी देशाची सेवा केलेली आहे. तेव्हा त्यांचे त्याच्यासाठी मनःपूर्वक आभार. जी देशसेवा त्यांच्या हातून घडली आणि त्यांचा जो प्रदीर्घ अनुभव आहे लष्करामध्ये काम केल्याचा, त्याच्यामुळे ते स्वयंपूर्ण भारत म्हणू आपण किंवा आत्मनिर्भर भारत ह्याच्याकडे लष्करी दृष्टिकोनातून सुद्धा कसे बघतात आणि अन्य एक नागरिक म्हणून असा एक अनोखा संगम आज आपल्याला बघायला मिळणार आहे. तर खासगीवाले सर, तुमचं स्वागत करते आणि तुमचे विचार आम्हाला ऐकायला जरूर आवडतं. बर, माझं लहानपण मुंबईतल्या चाळीत गेलेलं आहे, त्यामुळे मी त्या एक्झाम्पल पासून सुरुवात करतो. चाळीमध्ये आपण राहत असताना आपल्याला किती ऑटोनॉमी मिळते. शेजारचा माणूस काय करेल त्याचा आपल्यावर प्रभाव पडतो, वरचा भाडेकरू काय करेल त्याचा आपल्यावर प्रभाव पडतो. आपण काय करतोय हे, आपण घरामध्ये जर माशाला फोडणी दिली तर बाजूचा ब्राह्मण भाडेकरू काय बोंबलणार आहे का नाही बोंबलणार आहे याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. तोच प्रकार स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मध्ये असतो. तर मी अण्वस्त्रधारित देश होणार आहे म्हणजे मग बाकीच्या लोकांना कुठेतरी मिरच्या जमणार, त्या कोणा किती कशा ह्याची आपल्याला दखल घ्यावी लागते. कितपत दखल घ्यायची हे आपण ठरवायचं असतं. असंच प्रत्येक गोष्टीत असतं. ही जी स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे ही एक रिलेटिव्ह टर्म आहे, सापेक्ष भूमिका असते आणि याच्यामध्ये काही काही वर्षांनी नेहमीच बदल होत असतो. आता इराण आणि US जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे जगातल्या बऱ्याच देशांवर परिणाम झालेला आहे, पण बऱ्याच देशांवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाहीये. ही पुन्हा रिलेटिव्ह गोष्ट आहे की कोणावर कसा किती परिणाम होणार आहे, त्यामुळे त्यांच्या रिॲक्शन्स असतात. आता आपलं स्वतःच उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याकडे तेल साठा आपण बऱ्यापैकी साठवून ठेवल्यामुळे US आणि इराणचं जे काही युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडी सबुरीची भूमिका घेता येणं शक्य आहे. पण ही सबुरीची भूमिका घेता येणं शक्य व्हायला एक दीड महिनाच लागला होता का? तर याची तयारी करण्यासाठी
आपल्या पंतप्रधानांनी गेल्या 5 वर्षांपासून प्रयत्न केलेले आहे, की फक्त सौदी किंवा मिडल ईस्टमध्येच नाही, तर इतर ठिकाणांहून देखील आपल्याला तेल पुरवठा गरज पडल्यास कसा आणता येईल, याची त्यांनी तयारी करून ठेवली होती. प्रत्यक्षात आणला का नाही आणला ही गोष्ट वेगळी, पण आणता येईल इतपत तयारी करून ठेवणं, दिस इज स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. शस्त्रास्त्रांच्या बाबतीत देखील हाच प्रकार असतो. आपल्याकडे शस्त्र आहेत, अस्त्र आहेत. पण आपण आपली शस्त्रास्त्र ही आपल्या शत्रूंच्या कुवतीप्रमाणे ठरवतात. आपल्याला मुख्य शत्रू म्हणजे पाकिस्तान आणि चायना. म्हणजे एकटा पाकिस्तान किंवा एकटा चायना किंवा चायना आणि पाकिस्तान मिळून दोघं जण एकदम आले तर काय करायचं? याचा आपण विचार करतो. पण हा विचार करत असताना आपण बांगलादेश काय करेल ह्याच्यावर फारसा भर देत नाही. कारण तो आपल्याला किती त्रास देऊ शकेल, त्याच्यावर त्याच्याकडे लक्ष द्यायचं का लक्ष द्यायचं नाही, हे आपण ठरवायचं असतं. सगळीकडेच एकसारखं लक्ष देता येणं शक्य नसतं. कोणालाही शक्य नाही. अगदी अमेरिकेला देखील ही गोष्ट जमत नाही. आता इराणमध्ये युद्धावर ते लक्ष देत आहेत, तर मग त्यांचं युक्रेनकडे लक्ष कमी झालं. मग त्यांचं युरोपियन युनियनकडे लक्ष कमी झालं. हे होणारच असतं, हे स्वाभाविक आहे. हे होणार. पण ही जी आपण स्ट्रॅटेजिक इंडिपेंडन्स किंवा ऑटोनॉमी म्हणतो आपण, हे अचीव्ह करण्यासाठी आपल्याला एक स्ट्रेचर लागतं. आपली काहीतरी अवकात लागते. उद्या आपल्याला कोणी भीक घालतंय का भीक घालत नाही, त्याच्यावर आपण कोणावर किती डाफरावं हे ठरवायचं असतं. आता बांगलादेशचा उद्या म्हणाला, की मी मॉस्कोला उडवून टाकेन, तर कोणी त्याची दखल घेणार आहे का? घेणार. कारण बांगलादेश स्वतः तितक्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे, की तो लोकांना काय धमक्या देऊ शकेल? तसं नाही. त्या बाबतीत आपण गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारे सेल्फ डिपेंडंट झालेलो आहोत, आत्मनिर्भर, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला शक्य झालेल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या आपण बऱ्यापैकी आत्मनिर्भर झालेलो आहोत. म्हणूनच जगाच्या क्रमवारीमध्ये आपला अर्थव्यवस्थेचा नंबर वर गेलेला आहे. त्याच प्रमाणात भारतामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी जे प्रयत्न गेले 10-12 वर्षापासून होत आहेत, त्यामुळे इंडस्ट्रियल आणि डिफेन्स इंडस्ट्रियल भागामध्ये आपण स्वयंपूर्ण होऊ लागलेलो आहोत असं म्हणण्याचं कारण, की पूर्णपणे स्वयंपूर्ण तर अमेरिका देखील नाही. ते कोणालाच शक्य होत नसतं. वी आर लिव्हिंग इन अ कॉमन वर्ल्ड. वी हॅव टू डिपेंड ऑन समबडी एल्स फॉर समथिंग. पण ते समथिंग ॲट व्हॉट कॉस्ट हे आपण ठरवायचं असतं. त्यासाठी आपल्याला स्वतःला आत्मनिर्भर होणं अतिशय गरजेचं असतं. आणि ह्या आत्मनिर्भरतेचं जो काही पॉवर आहे, ती पॉवर एक्सरसाइज करण्यासाठी आपलं पॉलिटिकल नेतृत्व देखील तेवढंच सक्षम असावं लागतं. नेभळ्या नेतृत्वाकडे तुम्ही अणुऊर्जेचं आश्वासन दिलं, तर ते वापरणारच नाहीयेत, मग काय फायदा? पण अणुशस्त्र वापरू का नाही वापरू ही वेगळी गोष्ट आहे. पण लोकांना तरी असं वाटलं पाहिजे, की आम्ही वेळ आल्यास अणुशस्त्र वापरू शकतो. लायकरित्या वापरू शकतो, असं लोकांना वाटलं पाहिजे. जशी इराणबद्दल आपल्याला किंवा बाकीच्यांना भीती आहे, की जर का यदाकदाचित इराणने अण्वस्त्र निर्माण केलं, तर त्याचा पहिला शत्रू कोण आहे हे साऱ्या जगाला माहिती. ते पहिल्यांदा इस्रायलवर बॉम्ब टाकतील. म्हणजे काय? त्यांच्याकडे शस्त्र आता नाहीये. ते घ्यायचा प्रयत्न करत आहे. ते ह्या बाबतीत आत्मनिर्भर व्हायचा प्रयत्न करत आहे. आणि ते जर आत्मनिर्भर होऊ शकतील असं आपल्याला वाटतंय, म्हणून अमेरिका त्यांच्यावर बंधनं लागते. उद्या अमेरिका कुठल्याही चुटपुट छोट्या आफ्रिकन देशावर निर्बंध लावणार आहे का? नाही लावणार आहे, कारण त्याला काही अर्थच नसतो. हे आत्मनिर्भरता पॉलिटिकल जो आपला नेतृत्व आहे, तो कशा प्रकारे याचा वापर करून घेणार आहे, याच्यावर देखील अवलंबून असतं.
आणि तिसरी गोष्ट जसं मध्ये उगाच सांगितलं की आपली अर्थव्यवस्था आता नंबर पहिल्या 5 मध्ये आलेली आहे. तर ते आणण्यासाठी जे आपण कष्ट घेतलेले आहेत, आपल्या देशाने कष्ट घेतलेले आहेत, ते कष्ट पाहता लोकांना हे आता कळालेलं आहे, की भारताला तुम्ही सहज डावलू शकत नाही. कारण भारतामध्ये जी एवढी मोठी मार्केट प्लेस आहे, ही मार्केट प्लेस अमेरिकेला देखील टाळता येणे शक्य नाहीये. त्यांना देखील हवा आहे. भारताचा बाजार त्यांना सगळा हवा आहे. पण तो त्यांना त्यांच्या टर्म्सवर हवा आहे आणि आपण आपलं हित सुरक्षित ठेवून हा बाजार अमेरिकेसाठी खुला करायचा प्रयत्न करत आहोत. म्हणून या वाटाघाटी चालू आहे. अशा प्रकारे जर आपल्याला ऑटोनॉमस स्ट्रॅटेजिकल ऑटोनॉमस व्हायचं असेल, तर या सर्व बाबींचा विचार करत आणि सध्याची परिस्थिती बाहेर काय आहे, आज इराण आणि US रॉकेटच्या वरून भांडतायत. त्यांचा दुसरा मुद्दा आहे अण्वस्त्र करायची का नाही करायची. तर त्यांना युरेनियम इतकं द्यायचं की ते अण्वस्त्र तयार करू शकतील का, त्या थ्रेशोल्ड पासून त्यांना लांब ठेवायचं, ह्याचा सगळा विचार चालू आहे. आणि ह्याच्या जोडीला होमरूज तर आहेच आहे. इराण एका गोष्टीच्या म्हणजे एका ठिकाणी कान पिळून दुसरीकडचं तोंड उघडायचा प्रयत्न करतेय, पण ते किती शक्य होणार आहे हा प्रश्न आहे. आता अमेरिकेला देखील जर स्ट्रॅटेजिक इंडिपेंडन्स हवा असेल, तर त्याला होमरूज मधनं जे तेल वाहतूक आहे सर्व जगाचं, फक्त अमेरिकेचं नव्हे तर सर्व जगाची तेल वाहतूक आपण सुरू करून दिली, असा बळीजाव मारता आला पाहिजे, तरच त्याला कोण भाव देणार आहे. नाही तर अमेरिकेला कोण भाव देणार. तर डॉलरची वाताहत सुरू झालेलीच आहे. स्वागतांनी 2-3 त्याच्यामध्ये हे पॉडकास्ट केलेले आहेतच. अमेरिकेला स्वतःच्या डॉलरची काळजी आहे. अमेरिकेला युक्रेनच्या युद्धाची काळजी आहे. अमेरिकेला युरोपियन युनियन आणि नॅटो काय करणार याची काळजी आहे. ह्या सर्व स्ट्रॅटेजिक गोष्टी लक्षात घेऊन मग अमेरिकेला देखील त्याची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमस कसं आपण होणार याची काळजी करावी लागते. आपली ही तीच परिस्थिती असते की बांगलादेश काही करत नाहीये, पण बांगलादेश काही करायचा विचार करतोय का नाही इथपासून आपण त्यांना रोखायचा प्रयत्न करतो. तसंच चीन चीन काही डायरेक्टली करत नाहीये, पण तो इतरांच्या करवी आपल्याकडे काही करू शकणार आहे का? त्याचं एक उदाहरण म्हणजे बांगलादेश किंवा श्रीलंका. डायरेक्टली चीन आपल्याला काही करत नाहीये आता तरी वर करणे, पण ब्रह्मदेश आणि श्रीलंका मधल्या हालचालींवर जर आपण लक्ष ठेवलं नाही, तर मग आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमस आपण होऊ का नाही, त्याला थोडा एक बाधा येणार आहेच. त्याच प्रकारे पाकिस्तान आपल्याकडे आता डायरेक्टली टेररिस्ट पाठवत नाहीये, पण आपल्या इथे वेगवेगळ्या मार्गाने त्यांचे स्लीपर सेल्स ऍक्टिव्हेट करून वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडवून किंवा असं घडवून ते त्यांचं अस्तित्व जाणीव आपल्याला करून देत आहेत. स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमस होण्याच्या दृष्टीने महत्वाचं असतं की आपण त्यांना किती विरोध करू शकतो. एक डोवर प्रत्येक ठिकाणी कसं पुढे पडू शकेल किंवा एक जयशंकर प्रत्येक ठिकाणी जाऊन कसं सगळ्यांना आवरू शकेल. इट हॅज टू बी अ मल्टी फॅसेटेड ॲसेट आणि त्याच्यामुळेच आपल्याला स्ट्रॅटेजिक होता येतं. खरंय. म्हणजे मला आठवतंय की जयशंकरजी ज्या वेळेला युक्रेनचं युद्ध सुरू झालं आणि युरोप प्रचंड दबाव आणत होतं भारतावरती आणि त्यांना असं वाटत होतं की भारताने आपल्याला याच्यामध्ये साथ द्यावी म्हणून या युद्धामध्ये. आणि जयशंकर त्यांना सतत सांगत होते की हे तुमचं युद्ध आहे, हे काही भारताचं युद्ध नाहीये. जेव्हा भारतावरती काही समस्या येते तेव्हा जशी तुम्ही आम्हाला सांगता ही तुमची समस्या आहे आणि तुम्हाला ही अशी अशी सोडवावी लागेल, तसंच आज आम्ही तुम्हाला सांगतो आहोत की ही तुमची समस्या आहे, त्याच्यामध्ये भारताला इन्व्हॉल्व करून घेऊ नका. तर ही जी भूमिका त्यांनी घेतलेली होती की 4 हात दूर राहायचे युक्रेनच्या युद्धापासून, अगदी पहिल्यापासून आपण भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे भारत कुठेही त्या युद्धामध्ये भरडला गेला नाही. जर का आपण एखादी बाजू घेतली असती कोणाची, एक तर रशियाची घेतली असती किंवा युक्रेनची घेतली असती, तर त्याचे भारतावरती कसे परिणाम झाले असते.
आणि आपण ज्याला स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणतो, की आम्हाला आमचं धोरण ठरवू द्या. त्याच्यात आपली किती फरफट झाली असती या सगळ्या संघर्षामध्ये. हो ना, नक्कीच. कारण त्याच्यामध्ये आपण भरडून गेलो असतो आणि मग आपल्याला आपण कोणाची बाजू का घेतली, तर नंतर पश्चात्ताप झाला असता. हां. त्यामुळे इराण आणि अमेरिकेच्या युद्धात देखील आपण युक्रेन सारखंच 4 हात दूर राहिलेलो आहोत. जसं श्रीकृष्णाने सांगितलं होतं, ते सांगेन युक्तीच्या 4 गोष्टी. त्याच्या पलीकडे मी तुमच्या फंदात पडणार नाही. नाही. तुमची लढाई आहे, तुम्ही तुमची लढाई लढा आणि तुम्ही तुमचं डोकं फोडलं तर बँडेज आम्ही कदाचित तुम्हाला आम्ही देऊ. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तुमच्या मागे उभं राहणार नाही. तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्हाला हा प्रश्न या प्रश्नाचा त्रास आम्हाला होत आहेच. पण एवढा होत नाहीये की आम्ही तुमच्या बाजूने येऊन हा प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. दॅट इज गिव्हिंग अप माय स्ट्रॅटेजिक इंडिपेंडन्स. असं आम्ही करणार नाही आहोत आणि आपण या परिस्थितीमध्ये इकॉनॉमिक दृष्ट्या, सैनिकी दृष्ट्या आणि डिप्लोमॅटिक दृष्ट्या इतके इंडिपेंडेंट झालेलो आहोत की वी कॅन अफोर्ड टू से दिस. उद्या पाकिस्तान मीडिएट करायला निघाली तर होती, पण इराण आणि युएसच्या मीडिएशन मध्ये सुद्धा इराणचाच पाकिस्तानवर भरोसा नव्हता तर काय मीडिएट करणार ते बुडकं. त्यामुळे जे व्हायचं ते झालंच शेवटी. अजून देखील पाकिस्तान अमेरिकेच्या वतीने तडफड करत काही ना काहीतरी आपला डिप्लोमॅटिक फेस मेजर घ्यायचा प्रयत्न करत आहे. पण अजूनपर्यंत तरी त्यांना ते जमलेलं नाही. त्यांना स्ट्रॅटेजिक इंडिपेंडन्स हा जो प्रकार असतो हे त्यांच्या जन्मापासून त्यांना कधीच माहिती नाहीये. ते नेहमीच कोणावर ना कोणावर ते अवलंबून असतात. कधी US वर, कधी चीनवर, कधी दोघांवर. हा स्ट्रॅटेजिक इंडिपेंडन्स ऑटोनॉमस व्हायचा प्रकार असतो. तो पाकिस्तानला माहिती नाहीये आणि आपल्या नशिबाने गेल्या 14-15 वर्षामध्ये ही स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमस राहण्याची शक्ती त्यामध्ये आपल्या सरकारने आणि आपल्या पंतप्रधानांनी ही निर्माण करून दिलेली आहे. बरोबर. म्हणजे आर्थिक दृष्ट्या आपण जर काही प्रगती केली नसती, तर आज आपण ज्या प्रकारे आपलं जे काम आहे ते आपण बिनबोभाट करू म्हणजे अगदी एका बाजूला आजच्या घडीला इस्रायलशी सुद्धा भारत बोलतोय, संयुक्त अरब अमिरातीशी बोलतोय, सौदी अरेबियामध्ये आपले लोक जातात म्हणजे दोवल तिथे जातायत, परराष्ट्र मंत्री अन्य देशात जातायत, इराणशी आपण बोलणी करतोय, आपली जहाजं ही सुखरूप तिथून बाहेर काढू शकतोय. ही खरी स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे. म्हणजे अगदी प्रत्यक्ष युद्धामध्ये उड्या घातलेले हे जे देश आहेत, त्या सर्वांशी आपल्याला एक मिनिमम संवाद साधता येतोय. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण कुठे ना कुठेतरी त्यांना कदाचित मनातून माहिती आहे, की हा जे काही करतोय भारत, हा स्वतःचं हित सांभाळतोय, पण त्याला माझं कुठे अहित करायचं नाहीये. म्हणजे ही डझंट वॉन्ट टू अर्न समथिंग ॲट माय कॉस्ट. हा जो हे विश्वास आपण निर्माण केला, त्याला मिळणारा हा प्रतिसाद आहे असं मला वाटतं. कारण पाकिस्तान बाबत ही गॅरंटी कोणालाच वाटत नाहीये. हां. पाकिस्तान मध्ये मिडिएशनच्या भानगडीत पडतो, पण असफल होतो. मिडिएशन वगैरे काही करत नाहीये. पण प्रत्येक राष्ट्राला असं वाटतं, की भारताचं आपल्याकडे लक्ष आहे. आपलं हित भारत बघतोय. पण त्याचप्रमाणे भारत स्वतःचंही हित बघतोय. दुसऱ्या कोणाचं हित बघत नाहीये. ही ट्रान्सपरन्सी आहे आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये. म्हणून जगाला आपलं महत्व आता कळायला लागलेलं आहे. हं. दुसरं मी एक बघते आहे, की ह्या ज्या महासत्ता आहेत, त्या काय करतात, की एक संघर्ष निर्माण झालाय असं एक चित्र उभं करतात. मग त्याच्यासाठी ते मीडियाची मदत घेत असतील किंवा आणि काही करत असतील. भावना तापवतात आणि मग त्या भावनेच्या भरामध्ये वेगवेगळे देश आहेत ते भूमिका घेतात आणि त्यातून मग जो एक संकटांची खाई तयार होते, तिथे मग ते तुमच्या हातामध्ये त्याचं नियंत्रण राहत नाही. पण भारताने अशा प्रकारे उद्दीपित होऊन काहीतरी भावनातील एकामध्ये काहीतरी ॲक्शन घेतली असं आपल्याला कुठे दिसत नाही. म्हणजे अगदी तुम्ही ऑपरेशन सिंदूर 1 चा जरी आपण विचार केला तरी देखील
पाकिस्तानने जी काय आगळीक केली तिला प्रपोर्शनेटली उत्तर भारताने दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी 10 पावलं आणखी पुढे गेला असता तर कदाचित आपली अवस्था आज अमेरिकेची इराण युद्धात झाली आहे तशी होऊ शकली असती. नाही का? एक्झॅक्टली हाच फरक आहे ट्रम्पमध्ये आणि पंतप्रधान मोदींमध्ये, की त्यांनी त्यांचे सिंदूरच्या वेळेला गोल्स ठरवलेले होते आणि ते गोल्स अचीव झाल्याबरोबर तिथे फुल स्टॉप कॉमा लावून त्यांनी सांगितलं की आता आम्ही सिंदूर सस्पेंड करत आहोत आणि आम्ही केव्हाही पुन्हा सुरू करू शकतो. त्यामुळे चाकू आहे, तुला भोसकीन धमकी दिलेली आहे, तो घाबरलेला आहे, पण आपण अजून चाकू भोसकलेला नाहीये त्याच्या पोटात. उलटा प्रकार केलाय. काहीच न करता नुसते चाकूच भोसकत बसलाय, तर ते चाकू जिवंत इराणवर भोसकतोय का इराणच्या मढ्यावर भोसकतोय ते त्यालाही स्वतःला कळत नाही. त्यामुळे तो कितीही बॉम्ब टाकतोय, काहीही करतोय, तर त्याचा परिणाम इराणमध्ये फारसा त्याला हवा तेवढा दिसत नाहीये. त्यामुळे त्याची जी काही स्ट्रॅटेजी, आता खरं सांगायचं तर मला त्याची स्ट्रॅटेजी काय आहे हेच कळत नाही. इराण आणि ट्रम्प यांची स्ट्रॅटेजी म्हणजे लहान मुलांचा उन्हाळ्यातला सापशिडीचा खेळ कसा चालतो तसं चाललं. की सापशिडीचा पट तर मांडलेला आहे, पण मध्येच ट्रम्प म्हणतो नाही नाही सापावरून आपण वर जाते आणि शिडीवरून खाली यायचं. हे झालं. हे झाल्यानंतर ट्रम्प एकदम तो पटच उलटा फिरवतो की नाही आता ही माझी बाजू ती तुझी बाजू. मग इराण आपला पट पुन्हा फिरून घेतो. त्यामुळे आपण कमेंट करताना कोणाच्या बाजूने आणि कोणाच्या बाजूला का कमेंट करतोय कधी कधी आपल्यालाच कळत नाही. ह्या बाबा नक्की कुठल्या बाजूला गोल मारतोय, त्या बाजूला गोल मारतोय का उजव्या बाजूला गोल मारतोय. ह्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक जी स्वतंत्रता असते इराणकडे ती नाहीच आहे आता या क्षणी. त्यांच्याकडे फक्त दबाव तंत्र आहे की जगभरच्या राष्ट्रांना तेलाची चणचण वाढवली की ते काहीतरी आपल्याला फेवरेबल उत्तर देतील त्या अपेक्षेने इराण काम करतोय. त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी वगैरे फारशी त्याच्यानंतर काही नाहीये. पण अमेरिकेचं काय कळतच नाहीये की त्याला धंदा करायचा आहे, त्याला व्हेनेझुएला तेल विकायचं आहे. पण व्हेनेझुएला तेल विकायचं आहे म्हणून युद्ध करावं लागतं असं कोणी सांगितलंय? आपल्याकडे देखील पहलगाम झाल्यानंतर आपल्याकडे बरेच पर्याय उपलब्ध असताना आपण प्रत्यक्षात सैन्य न पाठवता सिंदूर राबवलं, यशस्वी करून दाखवलं. तर आपण त्यांना जगाला दाखवून दिलेलं आहे की अशा प्रकारेही सीमित प्रत्युत्तर देता येणं शक्य आहे. याचा परिणाम आपल्याला हवा तसा होतो. पण तुम्हाला परिणाम काय हवा हेच ठरलेलं नसताना तुम्ही जर युद्ध सुरू केलं मग हे US आणि इराणचा झालेला तो प्रकार होत राहणार. मला वाटतं ही स्ट्रॅटेजी आपली जे आपला जो थोडा मी म्हणेन संघर्षाचा नाही पण थोडा प्रतिरोध जो होता अमेरिका आणि भारत टेरिफ जेव्हा लावले अमेरिकेने आणि त्याच्या संदर्भाने जी बोलणी सुरू होती पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी अजून देखील आपण असं म्हणू शकत नाही की म्हणजे एक रूपरेषा त्यांनी तयार केली आहे खरी पण ती अजून फायनलाइज करू शकलेली नाहीयेत आणि दोन्ही टीम्स असं म्हणत नाहीयेत की आम्ही बोलणी बाबा सोडून दिलेली आहेत आता झालं संपलं इथून पुढे बोलणी नाहीत असंही होऊ दिलं नाहीये म्हणजे कुठेतरी संयम निदान भारताच्या बाजूनी प्रकरण चिघळणार नाही याची आपण काळजी घेतली आहे. त्याचबरोबर आपण आपल्याला ज्या गोष्टी करायच्या नाहीत, ती रेड लाईन आपण ओलांडायला स्पष्ट नकार दिलेला आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी किती दबाव टाकला तरी हरकत नाहीये. त्या दबावाला तोंड देण्याची जी ताकद आपल्यात आलेली आहे, ती ह्या 2 प्रकारे आली आहे. मला वाटतं, की एक म्हणजे तुम्ही संयमी आहात आणि ज्याला म्हणता येईल की रिअलिस्टिक काहीतरी करायला जाताय तुम्ही. अनरिअलिस्टिक नाहीये काहीतरी. ती पण एक मोठी गोष्ट असल्यामुळे तुम्हाला कुठेही कोंडीत पकडता येत नाहीये अमेरिकेला. हो, आपण त्यांना कोंडीत पकडू देत नाहीये आपण. ते हां. प्रयत्न करतायत ना. पण आता टॅरिफचं देखील बाहेर काही आपल्याला फारसं कळत नाही. पण पियुष गोयलांची टीम अमेरिकेमध्ये त्यांच्याशी सतत संपर्कात असतेच. आपली रेड लाईन काय आहे हे त्यांना आपण जाणीवपूर्वक दाखवून देतो आणि तुमच्या काय अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये आपण किती करू शकतो हे आपण त्यांना विचारतो. जमत असेल चांगली गोष्ट आहे, नसेल जमेल सोडून द्यायचं, पुन्हा आपण बोलणी करू.
पण आपण बोलणी कुठल्याही स्तरावर जाऊन तोडत नाही आहोत किंवा आता एकदम ब्लँक वॉल समोर आलेली आहे. अशी परिस्थिती आपण ही निर्माण होऊ देत नाही आहोत. हीच तर स्ट्रॅटेजिक आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे. इनोव्हेशन आहे. बऱ्याच प्रकारे आपण ही स्ट्रॅटेजी वापरायचा प्रयत्न करतो. कारण आता स्ट्रॅटेजी म्हणजे काय फक्त युद्धशास्त्रातला एक शब्द राहिलेला नाहीये. स्ट्रॅटेजी इकॉनॉमिक असते, स्ट्रॅटेजी डिप्लोमॅटिक असते, स्ट्रॅटेजी सोशल स्ट्रॅटेजी पण असते, की अमेरिका सोशल मीडियावर किती आग ओकतोय, त्याच्यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्याकडेही आपण लक्ष देतोय, त्यालाही आपण उत्तर देतोय. दॅट इज ऑल्सो स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमस गोष्ट. नाही. आणि दुसरं मी बघितलं, की अमेरिका तुम्हाला झोडतोय म्हणजे निदान मीडियामधून तरी त्यांनी चित्र उभं केलं, की फार मोठा कलह, संघर्ष उभा झालाय. पण तरी सुद्धा भारत चीनच्या कह्यात गेलेला आपण बघितला नाही किंवा रशियाच्या कह्यात गेलेला बघितला नाही. अ, जवळीक जरूर आहे दोघांशी, परंतु त्यांच्यापासून सुद्धा अंतर राखलेलं आहे. म्हणजे बाबा मला अमेरिका मारतोय म्हणून आता मी तुमच्या वळचणीला येतो आणि तुम्ही सांगाल ते सगळं ऐकतो. असंही आपल्याला झालेलं दिसलं नाही कुठेही. नाही, कारण आपण जे खऱ्या अर्थाने आता नॉन अलाइन्ड झालेलो आहोत. हां, एक्झॅक्टली. त्याच्यात न जाता आपण नॉन अलाइन्ड आहोत, हे आपण या तिन्ही सुपर पॉवर्सना स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे, की बाबा मी तुझी दाढी कुरवाळणार नाही, मी त्याचीही दाढी कुरवाळणार नाही, कोणाचीही दाढी कुरवाळणार नाही. कुरवाळायची झाली तर मी माझी दाढी कुरवाळीन. बरोबर. म्हणजे तुम्ही काय त्याला म्हणतात, की आम्हाला गृहीत धरू नका असं आपण सांगतोय. म्हणजे हो, अमेरिकेला काय करायचंय, गटबाजी करायची आहे. भारताला घ्यायचं जवळ, त्या दोघांना जोडायचं. एक दिवस वेळ अशी येईल, तुम्हाला वाऱ्यावर सोडतील आणि ते रशिया सोबत जातील किंवा ते चीन सोबत जातील. तेव्हा आपण हो काय करायचा चालेल. प्रश्न. हो, त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून राहिलो, की ती डिपेंडन्सी ते एवढी वाढवतील, की त्यांच्याशिवाय आपलं पान हलणार नाही अशी परिस्थिती निर्माण करतील निर्माण आणि करतील. मग आपल्याला लक्ष देतील. बरोबर आहे. आणि मग एक्झॅक्टली ही त्यावेळेला अवस्था आज रशियाची धावणार का युरोपची झाली चायनाची आहे. धावणार? सॉरी. हं. हां, हां. त्यावेळेला रशिया आणि चायनाशी धावून काही फायदा नसतो. पण बरोबर आता आहे. हे जे आपण नॉन अलाइन्ड राहिलेलो आहे, हां. ते एक अतिशय सुरेख फॉरेन पॉलिसी मोदींनी राबवलेली आहे आणि नशिबाने त्यांच्या हाताखाली जे त्यांचे प्लेयर्स आहेत, ते इतके चांगले वकुबाचे आहेत, की मोदींच्या मनात नसेल ती देखील गोष्ट ते करून दाखवतात. म्हणजे मी उदाहरण देईन आज युरोपची अवस्था बघा हं. काय झालेली आहे ती. संरक्षणाची सगळी जबाबदारी त्यांनी एकदा अमेरिकेवरती सोडली. आता त्यांच्याशी बिनसल्यानंतर युरोपला कळत नाहीये, की आपल्या संरक्षणाचं कसं काय करायचं. ना सैन्य हाताशी आहे, ना शस्त्रास्त्र हाताशी आहेत आणि रशियाशी तर शत्रुत्व घेऊन ठेवलेलं आहे त्यांनी. उठल्या हो, बसल्या रशियावरती टीका करतायत, की रशिया आम्हाला हे करेल, आमच्यावर आक्रमण करेल. त्यामुळे ही परिस्थिती का निर्माण झाली? कारण तुम्ही एका गटात गेलात आणि त्यांच्या कह्यात गेलात. जे हं. कर्नल साहेबांनी आता सांगितलं, की ते अशा प्रकारे तुम्हाला गटात ओढतील, की ते तुम्हाला डिपेंडंट करून सोडतात. आणि तुम्ही डिपेंडंट झालात आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडलं, की संपलं तुमचं. मग तुम्हाला त्या पण जगामध्ये आता वावरणं कठीण होऊन जाईल. आता असं बघ, युरोपमध्ये हां. सर्वात चांगली विमानं बनवली जातात. युरोपमध्ये सर्वात चांगले रणगाडे बनवले जातात. स्वीडनमध्ये सर्वात चांगल्या आर्टिलरीच्या तोफा बनवल्या जातात. इटलीमध्ये सर्वात चांगल्या प्रकारची सॉफ्टवेअर निर्मिती होते. पण हे सगळं मिळून एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे पोटेन्शियल असताना, त्यांना स्वतःचं संरक्षण करता येणं आता शक्य नाहीये. अमेरिकेत त्यांना एवढं एवढं त्यांनी लुळं-पांगळ करून टाकलेलं आहे, की तुम्ही माल तयार करताय, तो माल कसा वापरायचा हे तुम्हालाच शक्य नाहीये. तुम्हाला त्याची काही थॉट नाहीये, तुम्हाला त्याची काही व्ह्यू नाही. तर तशी परिस्थिती आता युरोपवर आलेली आहे. ते आता इकडे-तिकडे धावपळ करून आम्ही असं करू, आम्ही येऊ करून, तेऊ करू करून करताय. त्याच्यात आता काही अर्थच उरलेला नाहीये, कारण सगळ्यांना माहिती आहे, की युरोप हा एक युरोपियन युनियन म्हणून जो आहे, तो स्वतःचे रक्षण करण्याजोग्या परिस्थितीमध्ये आता नाहीये आणि त्यांना काहीही म्हणलं तरी अमेरिकेच्या बाबतीत पडतं धोरण घेऊनच त्यांना ह्या जगात टिकावं लागणार आहे. ही परिस्थिती निर्माण त्यांनी केलेली आहे. फायनान्शियली ते आपल्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहेत.
डू दे हॅव स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमस? स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमस नाही आहे. जेवढे श्रीमंत आहेत इतके डिफेन्स प्रोडक्शन करणारा तो भाग आहे. तसं नाही, आपण अवलंबून आहोत त्यांच्यावर बऱ्याच गोष्टींना, पण आपण स्ट्रॅटेजिकली ऑटोनॉमस आहोत आणि ते नाहीयेत. हा मोठा फरक आहे. आणि हाच एक मोठा ठळक फरक जो आहे तो आपल्याला दाखवून देईल की भारताने हे जे धोरण सुरू केलेलं आहे आणि मर्सिलेसली एक प्रकारे आपण राबवलंय, म्हणजे क्षणिक मोह जसे टाळलेले आहेत तसेच हो. संकट सुद्धा टाळलेली आहेत. या दोन्ही गोष्टी टाळता आल्या म्हणून तुमची ताकद वाढती राहिलेली आहे, ती कुठे कमी झालेली आपल्याला दिसली नाही. मला वाटते तुम्ही अजून काही मुद्दे ऍड करणार आहात का? नाहीतर माझ्या मते स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचे ही जी सगळी वेगवेगळी अंग आपण बघितली आणि त्याची उदाहरणं सुद्धा बघितली, त्यातून एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे की मोदींनी ही परराष्ट्र नीती आणि डिफेन्स नीती ही दोन्ही कशा एकत्रित गुंफल्यात आणि भारताची आर्थिक नीती सुद्धा, आणि त्याचं जे सबळ चित्र उभं राहिलंय ते आपल्याला आज एक मोठा बोनस आहे भारतासाठी. नक्कीच. आणि विरोधक जे नेहमी म्हणतात की एक चायवाला क्या करेगा, हे हां, हां. मोठं उदाहरण आहे की ट्रम्प सारखा मोठा बिझनेसमॅन काय करू शकतो हे लोकांना आता माहिती आहे. आणि एका चहावाल्यांनी काय करून दाखवलेलं आहे प्रत्यक्षात हे हां. आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे खरंय. आता कोणी कोणावर टीका करायची हे आणि केलेली टीका कितपत आपण गंभीरतेने घ्यायची हे आपण ठरवायचं असतं. खरंय. कर्नल साहेब, आज माझे तुम्ही मुद्दे आलात. संपलेले. सॉरी. हां, तुम्ही माझे बोला. मुद्दे संपले. हां. तर आज तुम्ही आलात आणि आम्हाला हा विषय समजून सांगितलात आणि एक वेगळी क्लॅरिटी आली मोठी. म्हणजे आपण नेहमी काही शब्द वापरतो आणि ते वापरून, वापरून गुळगुळीत झालेले असतात. पण त्याचे जे हो. वेगवेगळे पैलू असतात, ते पैलू समजून घेणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी आजची ही चर्चा आयोजित केलेली होती. वारंवार तुम्हाला पुढच्या काळामध्ये हे मुद्दे आठवत राहतील, याची मला खात्री आहे. तेव्हा ही चर्चा तुम्हाला जर का आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा एकदा कर्नल साहेबांचे आभार मानते आणि आजचा एपिसोड संपवते. धन्यवाद. नमस्कार.